पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर टीका होत असतानाच शिवसेनेचे अरुण सावंत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। पत्रकारांविरोधातील भाषेचा पक्षाने तीव्र निषेध केला असून अशा वक्तव्यांचं समर्थन करत नसल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र या प्रकरणाच्या आडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून शिंदे साहेब राज्याच्या हितासाठी काम करत असल्याचा दावा करत बस अब लढणं है असा संदेशही त्यांनी दिला आहे। अरे भाई कशाला बस झाला ना, आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे, तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी। हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या लिखे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका, घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला, पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व बा, त्यांनी काय बोलू दे, अरे काय आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। खासदार संजय दिना पाटील यांनी काल परवा पत्रकारांच्या विरोधामध्ये जी काही भाषा वापरली, जी काही वक्तव्य केली, ती भाषा कुणालाच आवडलेली नाही, नाही मला आवडली, नाही माझ्या पक्षाला आवडली, नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांना, प्रत्येकाने तीव्र शब्दामध्ये विरोध दर्शविलेला आहे। पत्रकारांनी सुद्धा अशा ज्या काही व्यक्ती असतात जी अशी अश्लाघ्य भाषा वापरतात त्यांच्यावरती निदान 3 महिने तरी बहिष्कार टाकला पाहिजे, तेवढी हिंमत ही दाखवलीच पाहिजे। परंतु आपण जर बारकाईने पाहाल तर या विषयाच्या आडून कालपासून एक नवीनच प्रकरण सुरू झालेलं आहे। काही अघोषित प्रवक्ते, वकील, कोणत्या वकिलाबद्दल मला बोलायचे तुम्हाला कळेलच। हे वकील कालपासून काय सुरू केले, त्यांनी त्यांच्या 18 मिनिटांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या वकिलाने 36 वेळा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे, त्यांचे बदनामीकारक अशी वक्तव्य केलेली आहेत। त्यांनी स्वतः आदरणीय एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला होता। संबंध काय त्यांचा ना, विषय चाललाय संजय दिना पाटील यांचा, आणि तुम्ही मध्ये 36 वेळा एकनाथ शिंदे यांच्या नावांचा का उल्लेख करत आहात? तुम्हाला कोणी काही पाकिटं वगैरे दिलीत का की एकनाथ शिंदे यांची जेवढी जास्तीत जास्त बदनामी होईल अशी आपण करा? जनतेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी हे कसे दुर्गुणी आहेत, कसे अविचारी आहेत, कसे वाईट आहेत, या प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न त्या वकिलाने काल केला होता। मी त्याचा निषेध करतो।